श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. योगाधिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. किती सुंदर ओवी आहे. चोळाप्पाने कुठलंही दानधर्म, कुठलेही याग केले नाही, फक्त त्यांची भक्ती बघून स्वामी त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या घरी जेवण केलं. किती सुंदर महाराजांनी ते सांगितलं आहे. आपली भक्ती जर श्रेष्ठ असेल, आपली भक्ती खरी असेल, तर महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये हे यावंच लागतं आणि आपल्याला स्वामी त्यांच्या चरणाचा दास बनवत असतात. असंच काही या ताईंसोबत देखील घडलेलं आहे. खूप सुंदर प्रचिती, खूप सुंदर अनुभव आहे. हा अनुभव जो भाग्यवान असेल तोच सेवेकरी ऐकणार आहे, कारण स्वामींचे वर्णन ऐकायला सुद्धा भाग्य लागतं. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. तसेच तुम्हाला देखील असेच काही नवीन अनुभव असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथे तुम्ही मला तुमचा देखील असा अनुभव शेअर करू शकता. चला तर मग ताईंच्या शब्दात सुंदर अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक भक्ताला आश्वासन देणारे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव सांगणार आहे. माझे आयुष्य स्वामींनी कसे बदलले ते सांगते. सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले. स्वामी भक्तांनो, मी पारनेर येथील रहिवासी आहे. माझे नाव सौभाग्यवती कल्पना शिंदे असे आहे. स्वामी भक्तांनो, मी स्वामींच्या सेवेत कशी आले, तर मी स्वामींच्या सेवेत जी माझी चुलत बहीण होती तिच्या थ्रू स्वामींच्या सेवेत आली. तिने मला स्वामींविषयी सांगितलं, पण अगोदर मला तिच्यावरती विश्वास नव्हता. तरी देखील कुठेतरी मनामध्ये स्वामींनी घर केलेलं होतं, कारण आमचं लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे मला फार काही वेळ लागला नाही स्वामींच्या सेवेत यायला, कारण मला स्वामींनी खूप मोठी प्रचिती दिली. ज्यावेळेस माझे गुरु हे मला अगोदर मी माझ्या गुरूंनी जे सांगितलं तो मंत्र जप करत होती, पण एक दिवस रात्री स्वप्नामध्ये माझे जे गुरु आहेत त्यांनी मला स्वामी रूपामध्ये दर्शन दिलं. त्या स्वामी रूपात दर्शन दिल्यानंतर मला वाटलं की हे काय आहे म्हणून, हे कोण आहे. त्यावेळेस मी शोधण्याचा प्रयत्न केला की हे कोण आहे म्हणून. त्याच वेळेस आमच्या तिथे साईबाबाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये माझं जाणं येणं कंटिन्यू सुरूच होतं आणि त्या मंदिराच्या थोड्याच जवळ स्वामींचं केंद्र होतं. त्या केंद्रामध्ये मी जाऊ लागली, केंद्रात जात होती आणि तिथे गेल्यानंतर महाराजांची आणि माझी पहिली भेट तिथे झाली. ज्यावेळेस त्या पहिल्या भेटीमध्ये मी महाराजांना बघितलं, त्यावेळेस मला माझ्या गुरूंनी जे दर्शन दिलं ते महाराज तसेच दिसत होते. त्यावेळेस मला कळलं की हे महाराज आहे. माझ्या गुरूंनी सांगितलं की यांची सेवा करायची आणि मग तेव्हापासून मी महाराजांच्या सेवेमध्ये आली. माझी बहीण जी सांगत होती तिच्यावरती मी कधी विश्वास ठेवला नाही, पण जेव्हा स्वतः मी अनुभवलं, स्वतः माझ्या गुरूंनी मला मार्ग दाखवला, त्यानंतर मी महाराजांच्या सेवेत आले. त्यानुसार माझी सेवा सुरू झाली. मी स्वामींशी कधी एकरूप झाले, स्वामींचं मला कधी एवढं वेड लागलं मला देखील कळालं नाही, कारण माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी मला तसे अनुभव दिले. अनुभूती दिल्यानंतर मला खूप स्वामींचं वेड लागलं, कारण म्हणतात ना, जिथे नमस्कार असतो तिथे चमत्कार घडत असतो. माझ्या आयुष्यात देखील असाच काही चमत्कार घडलेला आहे. स्वामी भक्तांनो, 2016ची गोष्ट आहे. 2016मध्ये काय झालं की अचानकपणे खूप मोठं संकट माझ्यावरती ओढवलं. त्यावेळेस नुकतीच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले होते. 2012ला मी स्वामींच्या सेवेत आली असेल. स्वामींची सेवा म्हणजे काय, फार काही नाही, तर माळजप करणे, तारक मंत्र म्हणणे आणि जेव्हा आठवण येईल तेव्हा नामस्मरण करणे, अशी माझी सेवा ही सुरू होती. आणि काय झालं की मी माझ्या बहिणीच्या घरून गाडीवरून येत असताना माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. जिथे ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझी जी पायाची शीर होती ती पूर्णपणे ब्लॉक झाली होती. मला डॉक्टरांनी फ्रॅक्चर म्हणून सांगितलं.
तातडीने ऑपरेशन करावे लागेल, ऑपरेट करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. पण मी म्हटलं की मला ऑपरेट करायचं नाही असं मी डॉक्टरांना म्हटले. पण डॉक्टर म्हटले तुम्हाला खूप त्रास होईल, पुढे जाऊन याचा त्रास होईल, तुम्ही ऑपरेट केलं तर चांगलं राहील असं म्हटले. मी त्यावेळेस त्यांना एकच म्हटले की माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे, त्यांना मला जसं ठेवायचं तसे ठेवतील, पण मला ऑपरेट करायचं नाही असं म्हटले. त्यावेळी डॉक्टर म्हटले ठीक आहे, आपण झोन देऊ आणि त्यानंतर पण आम्ही गॅरंटी देत नाही की तुम्ही चालू शकताल की नाही असं डॉक्टरांनी मला सांगितलं. त्यावेळेस मी पूर्णपणे स्वामींवरती सर्व काही सोडून दिलं, निर्णय घेतला ऑपरेट करायचं नाही. मग मी ती ट्रीटमेंट घेतली. डॉक्टरांनी मला पूर्ण 2 ते 3 महिने बेड रेस्ट करायचं सांगितला होता. मी पूर्ण 3 महिने बेड रेस्टवर होती, औषध चालू होती. त्यानंतर मला उठता येत नव्हतं, काहीच नव्हतं. दुसऱ्यांच्या आधारावरती सर्व काही मला करावं लागत असे. या 3 महिने मला प्रचंड त्रास झाला. माझ्यामुळे इतरांना देखील, माझी आई, बहीण यांनाही खूप त्रास झाला. त्यावेळेस खूप मला वाईट वाटत होतं. त्यावेळेस मी फार काही स्वामींचं करू शकत नव्हती, फक्त नामस्मरण करत होती. आणि माझ्याकडे एक नोटबुक होती, त्यामध्ये महाराजांचा जप लिहिणं मी सुरू केलेलं होतं. आणि माझा जप हा चालूच होता. आणि मला खूप वाईट वाटलं. एक दिवस खूप रडायला यायला लागलं, कारण स्त्रियांचे जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम आल्यानंतर किती कठीण असतं हे दुसऱ्यावरती अवलंबून असल्यानंतर मला कळालं. त्यावेळेस मी स्वामींना म्हटलं की स्वामी, तुम्हाला जर मला माझ्या पायावरती उभा करायचं नसेल तर मला तुमच्याकडे घेऊन चला असं मी स्पष्टपणे स्वामींना बोलली. आणि त्यानंतर माझा जवळपास 21,000 जप हा लिखित जप झालेला होता. मनामध्ये वेगळाच चालू असायचा आणि लिखित 21,000 झाला होता. आणि 3 महिन्यांनी डॉक्टरांनी मला बोलवलं होतं चेकअपसाठी. आणि मग मी 3 महिन्यानंतर, मला कोणालाही आश्चर्य वाटेल, कोणाचाही याच्यावरती विश्वास बसणार नाही, पण हे माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. 21,000 जप झाला आणि मी 3 महिन्यानंतर माझ्या पायाने डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेली. जी मुलगी 3 महिने बेड रेस्टवर होती, 3 महिन्यानंतर ती स्वतःच्या पायाने चालू लागली. ही फक्त अशक्य असणारी गोष्ट शक्य महाराजांनी माझ्या आयुष्यामध्ये केलेली होती. आमच्या आयुष्यात हा स्वामींचा खूप मोठा दैवी चमत्कार झाला. त्यावेळी डॉक्टर देखील म्हटले हे मिरॅकल आहे, कारण असं होणं हे शक्य नाही. खरंच तुमच्या पाठीमागे कुठली तरी दैवी शक्ती आहे, कारण ऑपरेट करणं हे खूप गरजेचं होतं. तुम्हाला आता खूप त्रास होत असेल तर मी डॉक्टरांना म्हटले की मला काहीच त्रास होत नाही, माझ्या 2 पायावरती मी उभं राहते, सर्व करते, सर्व काम देखील करते. डॉक्टरांनी तरी देखील म्हटले की तुम्ही आराम करत जा, गोळ्या घेत जा. मला पुन्हा दुसऱ्या गोळ्या दिल्या. आराम काही नव्हता. मी आता माझ्या आईन ते सर्व गेले होते, सर्व घरकाम करू लागली होती. सर्व काही व्यवस्थित आता चालू झालेलं होतं. स्वामींची सेवा चालू झाली होती. त्यावेळेस स्वामींनी माझा विश्वास हा खूप वाढवला होता. मी स्वामींची खूप भक्तिभावाने आता सेवा करू लागली होती. अगोदरपेक्षा आता जास्त भक्ती जडल्यामुळे मी रात्रंदिवस महाराजांचं नामस्मरण करत होती. पण म्हणतात ना, आयुष्यामध्ये जे भोग असतात ते आपल्याला भोगूनच संपवावे लागतात. माझ्या आयुष्यातील देखील भोग आणखी काही संपलेले नव्हते. माझे भोग आणखी होते. महाराजांच्या सेवेने त्याला थोडंफार कमी व्हायचं, ताकद मिळायची, पण दुःख अडचणी आयुष्यामध्ये येतच होत्या. काय झालं स्वामी भक्तांनो, त्यानंतर मी गुरुचरित्राचं पारायण करायचं ठरवलं, कारण महाराजांना बोलली होती मी नीट झाल्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करण म्हणून. आणि मग मी गुरुचरित्राचं पारायण लावलं. 7 दिवस माझे त्यामध्ये इतके आनंदात गेले की मी त्याची कल्पनासुद्धा करू शकत नाही. खूप छान मी गुरुचरित्राचं मनापासून पारायण केलं. पाठी लवकर उठून सर्व करून पूजा वगैरे मांडून मी हे पारायण करत होती. महाराजांशी एकरूप होऊन मी हे पारायण करत होती. खूप छान प्रसन्न मला वाटत होतं. त्यामध्ये कामामध्ये, नामस्मरणामध्ये आणि पारायणामध्ये माझा कसा वेळ जात होता हे मला देखील कळत नव्हतं. पण आयुष्यामध्ये महाराजांनी पुढे वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं होतं हे कुठं मला माहीत होतं. कारण 7 दिवस झाले. पारणाची समाप्तीच्या दिवशी अचानक माझ्या पोटामध्ये प्रचंड वेदना होऊ लागल्या. माझं खूप पोट दुखू लागलं. एवढं पोट का बरं दुखत आहे, कारण अक्षरशः मी लोळत होती, काहीच करता येत नव्हती. मी कसं तरी प्रसाद बनवला आणि महाराजांना नैवेद्य दाखवला, आरती केली. महाराज हे काय होत आहे, मला लवकर याच्यातून बाहेर काढा असं मी स्वामींना खूप कळकळून विनंती करत होते. पण माझा त्रास काही केल्या कमी होत नव्हता. मग मी मिस्टरांना फोन केला
आणि त्यांना सांगितलं की मला प्रचंड त्रास होत आहे. मग मिस्टर तातडीने आले आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. ती वेळ होती जवळपास 12-1 दुपारचा वाजला असेल. 12-1 वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, पण डॉक्टरांनी मला हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही की तुम्ही दुसरीकडे जा असं मला सांगितलं. आम्ही जवळपास संध्याकाळचे 4 ते 5 वाजले हॉस्पिटल फिरत होतो, पण मला कुठलाच हॉस्पिटलमध्ये घेतलं जात नव्हतं, कारण माझी परिस्थिती ही खूप क्रिटिकल होत चालली होती. डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमच्या पोटामध्ये पाणी झालेलं आहे. पहिल्यांदाच मी काहीतरी ऐकलं होतं. या अगोदर मी असं कधीच कुणाचं काही ऐकलं नव्हतं की पोटामध्ये पाणी वगैरे होणं हे सुद्धा असतं म्हणून. असं हे केल्यानंतर मला खूप त्रास होत होता प्रचंड. डॉक्टर म्हटले की तुम्ही दुसरीकडे कुठेही जा. एका ठिकाणी आम्हाला 5 वाजता घेतलं हॉस्पिटलमध्ये. तिथे घेतल्यानंतर डॉक्टरांनी, म्हणजे मोठे डॉक्टर होते, त्यांनी चेकअप वगैरे केलं. तर ते म्हटले या पेशंटला ताबडतोब इथून दुसरीकडे हलवा, इथे ठेवू नका असं सांगितलं. माझी परिस्थिती खूप क्रिटिकल होती. डॉक्टरांनी माझी नो गॅरंटी दिली होती. मग माझे मिस्टरसुद्धा खूप टेन्शनमध्ये आले, कारण हॉस्पिटलमध्ये घेत नव्हते. आईलाही फोन केला, आईही टेन्शनमध्ये, आणि मला तर प्रचंड असह्य वेदना होत होत्या. त्यावेळेस आम्ही 6 वाजता अशा हॉस्पिटलमध्ये गेलो की तिथं गेल्यानंतर त्यांनी मला घेतलं, सर्व काही बघितलं. तिथे 4-5 डॉक्टर होते आणि त्यांनी बघितलं. ते म्हटले ठीक आहे, आपण सर्व काही व्यवस्थित करूया, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला मग ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, ICUमध्ये मला ठेवण्यात आलं आणि तिथे नेल्यानंतर मला प्रचंड त्रास होत होता. मी फक्त स्वामी स्वामी असं म्हणत होते, स्वामींचं आळवणी करत होते. आणि त्यावेळेस विशेष म्हणजे ज्या डॉक्टरांकडे स्वामींनी आम्हाला पाठवलं ते डॉक्टर देखील स्वामींचे सेवेकरी होते, स्वामींचे भक्त होते. आणि मग ते ज्यावेळेस माझ्या पोटातील पाणी ते काढू लागले होते, मला खूप त्रास होत होता. तर मला ते काय करायचे, स्वामींविषयी माझ्याशी ते बोलू लागले. स्वामींविषयी बोलत असल्यामुळे माझं मन तिथे डायव्हर्ट होत होतं. मी त्यांच्यासंग बोलत होते आणि स्वामींचं बोलताना ऐकताना मला खूप छान वाटत होतं. त्या ताई मला म्हटल्या की तू कधी अक्कलकोटला गेली का? ते डॉक्टर होत्या. तर मी म्हटलं नाही, आत्तापर्यंत स्वामींचं मला बोलवणं आलं नाही, मी अक्कलकोटला गेली नाही. तर त्या म्हटल्या की आता लवकरच तू अक्कलकोटला जाणार आहे. हे शब्द ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले की हे खरंच आहे का? महाराजच यांच्या मुखातून बोलत आहेत का? मला हे काय सांगत आहे असं कळलं. त्यांनी माझी प्रचंड काळजी घेतली, कारण महाराजांचं हे निवेदन होतं. महाराजांनी त्यांच्याकडे पाठवलं, म्हणजे मला व्यवस्थित त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी पाठवलं. त्यानंतर त्यांनी खूप काळजी घेतली. मला 8 दिवसानंतर डिस्चार्ज झाला आणि त्यानंतर मी घरी आले. ही अशक्य गोष्ट होती मी घरी येण्याची, कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आम्हाला एकच सांगितलं जात होतं की पेशंटची गॅरंटी नाही, यांना इथे ॲडमिट करून घेऊ नका असं प्रत्येकजण म्हणत होता. पण महाराजांचं निवेदन, महाराजांना मला वाचवायचं होतं, त्यांच्याच सेवेकऱ्याकडे पाठवलं आणि मला खूप काळजी करून त्यांनी व्यवस्थितरित्या घरी मला पाठवून दिलं. घरी आल्यानंतर आता महाराजांचं माझी काही सेवा नव्हतीच, कारण प्रचंड त्रास होत होता. त्याच वेळेस असं हे झालं की मला प्रेग्नेन्सी देखील राहिलेली होती. डॉक्टरांनी खूप रिस्की प्रेग्नेन्सी आहे असं देखील सांगितलं होतं. पण एक बाळ कसं हे करणार आपण, हे पण हे होतं. मला ते बाळ पाहिजे होतं, कारण मला लग्नाला जवळपास आमच्या 3-4 वर्ष पलटून गेले होते. प्रेग्नेन्सी राहत नव्हती आणि खूप मुश्किलीने हे झालं. त्यामध्ये असं झालं, मी खूप रडायची, स्वामी माझ्याच वाटेल असं का, माझ्या आयुष्यात एवढे दुःख का? म्हणतात ना, तुमची सेवा केल्यानंतर सर्व दुःखांचं हरण तुम्ही करतात, सर्व दुःख नाहीसे करतात. मग माझं दुःख तुम्हाला दिसत नाही का? मी तुम्हाला किती अळवती, किती प्रेमाने बोलवती, तरी देखील तुम्ही येत नाही आणि माझं दुःख हे संपत नाही असं म्हणून मी खूप रडत होती. पण त्यानंतर मला 4था महिना पलटून गेला. 4थ्या महिन्यानंतर अचानकच माझं जे बाळ होतं ते ॲबॉर्ट झालं. बाळ ॲबॉर्ट झाल्यानंतर पुन्हा एक दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळला. मी महाराजांशी खूप भांडली, खूप म्हणजे खूप भांडली की तुम्हाला द्यायचंच नव्हतं तर असं का बरं दिलं, अगोदरच द्यायचं, असं या परिस्थितीमध्ये दिलं आणि त्यामध्ये पुन्हा माझ्याकडून हिसकावून घेतलं, असं का बरं केलं, असं म्हणून मी स्वामींशी खूप भांडली, खूप म्हणजे खूप भांडली. अक्षरशः 1 महिना मी स्वामींशी बोलत नव्हते, नामस्मरण करत नव्हते. पण जेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुमची जी प्रेग्नेन्सी होती
खूप क्रिटिकल होती. बरं झालं हे झालं नसतं तर तुमचं डिलेवरीमध्ये तुमचा प्राण देखील जाऊ शकला असता. इतकं भयानक होतं असं त्यांनी जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस कळालं की महाराजांचं निवेदन हे वेगळंच असतं. महाराज आपल्या भल्याचा विचार करतात. आपलं पुढे काय होणार आहे हे त्यांना माहीत असतं, म्हणून ते सर्व काही निर्णय घेत असतात. मी मग घरी आले, महाराजांची माफी मागितली, क्षमा मागितली. मला माफ करा, एक लेकरू समजून मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. ही चूक मी पुन्हा कधीच करणार नाही. तुम्ही जे काही करता ते चांगल्यासाठीच करता. माझे भोग होते त्यामध्ये तुम्ही मला साथ दिली असं म्हटले. त्यानंतर स्वामी भक्तांनो हळूहळू मी रिकवर होऊ लागले, त्याच्यातून बाहेर येऊ लागले. जवळपास 1 वर्षाचा काळ गेला असेल. 1 वर्ष मला याच्यातून सावरण्यासाठी लागले. 1 वर्ष गेलं पण महाराजांची सेवा नामस्मरण सुरूच होतं. त्यामध्ये माझे मिस्टर देखील स्वामींच्या सेवेत आले. मी स्वामींकडे खूप प्रार्थना करायची की त्यांना स्वामी तुमच्या चरणाचा दास बनवा. पण या अगोदर त्यांनी कधीही महाराजांवरती बिलीव केला नाही. पण जेव्हा मला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कोणीच घेत नव्हतं त्यावेळेस ते स्वामींना बोलले होते, हा तुमची भक्ती नाही, ही तुमचं भक्त आहे, तर याला काय करायचं ते तुम्ही करा. आज जर तुम्ही खरे असताल, ही जर तुमची खरी भक्त असेल तर तुम्ही हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून तिला सुखरूप घरी आणताल. ज्यावेळेस तिला सुखरूप घरी आणताल त्या दिवसापासून मी तुमचं अस्तित्व मानेल आणि तुमची सेवा करेल असे माझे मिस्टर बोलले. आणि माझ्या मिस्टरांना देखील स्वामींनी सेवेत आणलं. जे काही वाईट घडतं त्याच्यातून काहीतरी चांगलं देखील घडतं हे त्यावेळेस कळालं. स्वामींनी मिस्टरांना सेवेत आणलं. आता आमच्या घरामध्ये महाराजांची खूप सेवा सुरू झाली आणि 1-2 वर्षानंतर 2018ला मला पुन्हा प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर आता खूप आनंदाची ही घडी होती. खूप आनंद आमच्या आयुष्यामध्ये आला होता आणि महाराजांच्या कृपेने मला सुंदर असा मुलगा झाला. तो पण गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी मला मुलगा झाला. मी त्याचं नाव देखील समर्थ ठेवलं. माझ्यावरती आणि माझ्या बाळावरती स्वामींची प्रचंड कृपा आज देखील आहे. आणि स्वामी भक्तांनो, माझ्या मुलगामध्ये देखील स्वामींचे खूप त्याला स्वामींचं वेड आहे. स्वामींचे गाणे ऐकणे, स्वामींचं तारक मंत्र म्हणणे त्याला खूप आवडतं. नामस्मरण करायला देखील त्याला खूप आवडतं. त्याची जी आवड आहे ते बघून असं वाटतं की खरंच आपण खूप भाग्यवान आहोत की महाराजांच्या सेवेमध्ये आहोत. कारण महाराजांची सेवा केल्यानंतर स्वामी भक्तांनो एक वेगळंच आत्मिक समाधान, मन शांती ही आपल्याला लाभत असते. दुसरं कशातच मिळत नाही. मला मठात गेल्यानंतर खूप छान वाटतं, खूप माझं मन समाधान होतं. ज्यावेळेस स्वामींकडे बघते, स्वामींच्या डोळ्यात बघते त्यावेळेस असं वाटतं की आपली आई, बंधू, सखा सर्व काही इथे बसलेलं आहे. सर्व काही इथेच आहे, तर कुठे कशाला फिरायचं. या जगात दुसरं कोणीच नाही, फक्त स्वामी आपले आहेत अशी भावना माझ्या मनामध्ये येते. आज मी, माझे मिस्टर, माझा मुलगा सर्व आम्ही खूप आनंदी आहोत आणि खूप सुखी आहोत. ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे. स्वामी भक्तांनो, असे मला माझ्या आयुष्यात आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे दिव्य अनुभव होते. असे तर छोटे मोठे खूप अनुभव आहे, पण हे सर्वात मोठे अनुभव तुमच्या सोबत शेअर करावं अशी माझी इच्छा झाली, म्हणून हे अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.